श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, डेस्क मराठी या भक्तिमय चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या एका स्वामी भक्ताला आलेला अतिशय छानसा अनुभव आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सांगणार आहोत। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी आशा करतो। आणि जर आपल्या या डेस्क मराठी भक्तिमय चॅनल वरती आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर आवडलाच तर शेअर करायला सुद्धा विसरू नका। मित्रांनो, आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे नवनवीन व्हिडिओ आपल्या डेस्क मराठी चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना भक्तांना दाखवत असतो। तसेच वर्षातील 365 दिवसांपैकी जे जे हिंदू धर्मातील श्रद्धास्थान असणारे देवदेवतांचे तीर्थक्षेत्र आहेत, सणवार आहेत, त्याची सर्व माहिती, पूजाविधी, महत्व आणि कथा या संपूर्ण माहिती सहित आपण आपल्या या डेस्क मराठी चॅनलच्या व्हिडिओ मध्ये आपण आपली माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। तर आजचा हा छानसा व्हिडिओ आपल्यासाठी आहे आणि त्यासाठी आपल्या या चॅनलला जर आपण लाईक केलं, शेअर केलं आणि सबस्क्राइब केलं तर नक्कीच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। तर आजचा हा छानसा अनुभव आपल्या एका भक्ताने शेअर केलेला आहे, तो आपल्यासोबत आज या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे। तर याची पार्श्वभूमी अशी आहे की एक आपला मित्र हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दल अगदी त्याला सहजरित्या बोललो असता तर त्याने उलट असं सांगितलं होतं की देवावरती श्रद्धा आहे, परंतु असे काही चमत्कार किंवा काही अनुभव असं काही शक्य नसतं, ती फक्त माणसाची कल्पना असते किंवा भावना असते। परंतु आज त्याच्याच बाबतीत म्हणतात ना की मनाचं परिवर्तन होतं, विचार परिवर्तन होतं, अशीच एक घटना त्याच्या बाबतीत स्वतः घडली आणि त्याने ती आपल्याला स्वतः लिहून व्हॉट्सअपला पाठवली की असं असं माझ्या सोबत घडलेलं आहे। तर यातून नक्कीच आपल्याला कळतं की श्री स्वामी समर्थ महाराजांचा सहवास आजही आपल्याला दिसून येतो। श्री स्वामी समर्थ महाराजांचं कोणताही अनुभव हा आपल्याला जर आला तर नक्कीच त्यातून चांगलं काहीतरी घडतं किंवा आपल्याला त्याचा लाभ होतो। तर नक्कीच आजचा हा अनुभव मी आपल्या पुढे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। जसं की तो आपला जो मित्र होता तो त्याने असं लिहिलेलं आहे की काल मी मुंबईमध्ये घाटकोपरला आलो होतो आणि दुपारी अचानक त्या मित्राच्या मनात आलं की घाटकोपर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो मठ आहे तिथे जाऊ। कोणास ठाऊक पण मन बोलत होतं की स्वामी बोलवत आहेत, असं त्याचं मन त्याला म्हणत होतं की स्वामी आपल्याला बोलवतात आणि मठात जावंसं वाटते। म्हणून तो संध्याकाळी मठात जायला निघाला, पण तिथे एक जाताना मंदिर होते, त्या मंदिरात गेला असता स्वामींचं पण तिथे मूर्ती होती, तिथे दर्शन घेतलं आणि तिथं तो बसलेला होता। तर त्या ठिकाणी तर त्याने जो अनुभव सांगितलाय तो जसं जसं मी आपल्याला वाचून दाखवतो की काल मी घाटकोपरला आलो होतो आणि दुपारी अचानक मनात आलं की घाटकोपर येथे स्वामींच्या मठात जाऊ, का कोणास ठाऊक पण मन बोलत होतं की स्वामी बोलवत आहेत। मी संध्याकाळी मठात जायला निघालो, पण वाटेत एका मंदिरात स्वामींच्या मंदिरात गेलो आणि स्वामींच्या आणि तिथे दर्शन घेतलं आणि तिथे बसलो होतो आणि एक त्या ठिकाणी एक ताई तेथील एका पुजारी आजोबांना बोलत होत्या की मला काही बुक वाटप करायचे आहेत, पण आजोबा बोलले की इथे बुक नाही, तुम्ही इथेच दिंडोरी प्रणित जो मठ आहे स्वामींचा, दिंडोरी प्रणित स्वामींचा मठ आहे तिथे जा। आणि त्या ताईला बोललो चला मी पण येतो तुमच्या बरोबर, मला पण त्या मठात जायचंय। तर आम्ही तिथून निघालो, म्हणजे त्या ताई आणि तो जो मित्र आहे तो निघाला आणि मठात पोहोचले तेव्हा तिथे पठण चालू होतं आणि ते झाल्यावरती तिथली एक काकू काही माहिती देत होत्या। त्या जे पठण चालू होतं त्याच्यामधले सगळे जे लोक होते त्यांना काही माहिती देत होत्या। ती माहिती देऊन झाल्यावरती अचानक त्या काकूंनी सांगितलं की खोपोली येथून एक दादा आलेले आहेत आणि आणि प्रश्न उत्तरासाठी मला वाटलं की कोणी दुसरं आलं असेल असं मी समजलो, पण तसं कोणी त्या ठिकाणी दुसरं आलेलं नव्हतं। मी प्रश्न उत्तरासाठी त्यांच्याकडून तो पेपर घेतला आणि माझे प्रश्न मांडले आणि त्यांच्याकडे दिला। तेव्हा त्यांना त्या काकूंना मी बोललो की मी खोपोली येथून आलो। त्या काकू बोलल्या खरंच की काय? मी बोललो हो हो। त्या पण बोलल्या की
हा अनुभव माझ्यासाठी खूप मोठा आहे। आणि त्या बोलल्या की मला तुम्ही भेटले नाही, काही नाही, पण स्वामींनी तुमचं ऐकलं आणि ते माझ्या तोंडून बोलावून घेतलं। खरंच मी पण चकित झालो की असं कसं शक्य आहे। कोणाला माहिती आहे मी कुठून आलेलो आहे, परंतु तिथे ते म्हणणं त्यांच्या तोंडून आपसूक आलं, बोललं गेलं त्या काकूंच्या। याचाच अर्थ की स्वामी आपल्या बाळाचं म्हणणं नक्कीच ऐकतात। श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा अनुभव पहिलाच अनुभव, ज्याचं की स्वामींचं फक्त दर्शन घ्यायचा अनुभव कधी घेतला नव्हता, पण मनात आलं, दर्शन झालं आणि हा एक अनुभव खूप मोठा आहे माझ्यासाठी। हा अनुभव 13/6/2024 रोजी घडला असं त्या मित्रांनी लिहिलेलं आहे। तर असे छोटे छोटेसे अनुभव येत असतात, त्यातून आपण काहीतरी घ्यायचं असतं की पहा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास सहवास रेणू कणात सगळ्यात आहे। आजही आपल्याला त्याचे अनुभव नक्कीच येतात। संकटातून आपल्याला पार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज जे की मदत करत असतात, किंवा आपण ज्या हिंदू धर्मातील ज्या देवदेवतांवरती आपली श्रद्धा आहे ते देवता ज्याला कुणा आपण मानत असू ते देवदेवता आपल्याला कायम असतात, तर हे नक्कीच मानायला हवं। तर हा एक अनुभव मी आपल्या पुढे शेअर केला। अनुभव आहे छोटासा, परंतु त्याच्यातून नक्कीच आपल्याला एक प्रेरणा मिळते की नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराज आजही सर्वांना संकटातून तारण्याची आशादायी प्रत्येकाकडे नक्कीच आहे। आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा अनुभव आपल्याला कसा वाटला तो त्या व्यक्तीने लिहून पाठवतो। स्क्रीनशॉट सुद्धा मी आपल्याला आपल्या या स्क्रीनवरती दाखवत आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। डेस्क मराठी, आपला आवडता भक्तिमय चॅनल, आजच सबस्क्राईब करा।